साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदापूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। कोणता विषय होता आपला? द्वेष। 10 अकुशल कर्मपथामधलं किती आहे ते? 9। कायेचे झाले 3, वाणीचे 4, मनाचे 2। दुसरा आहे ना हे? लोभ झाला, द्वेष सुरू आहे। काल द्वेषावर आपण स्त्रियांचं जीवन कसं असते, स्त्रियांना सुंदरता कुरूपता कशामुळे मिळते, कोणत्या कर्मामुळे मिळते, सुंदर कशामुळे होतात, धनसंपत्ती कशामुळे मिळते, भोग्य संपदा कशामुळे मिळते, त्यांच्याजवळ आपल्या म्हणण्याला एक वस्तू कशामुळे मिळते, या प्रकारे आपण 4 प्रकारची संपत्ती, नातेवाईक संपत्ती कोणत्या कर्मामुळे मिळते आणि त्या सावळ्या काळ्या कशामुळे होतात, त्याचं कारण काय आहे, कोणत्या कर्मामुळे तशा होतात। काल आपण याचा अभ्यास केला की मनुष्याला सावळेपणा कोणत्या अकुशल कर्मामुळे मिळते, तो एकदम कुरूप एकदम काळा होतो कोणत्या पापकर्मामुळे होतो। तर ते काल आपण बघितलं की त्यांना रिश्तेदार कोणत्या कर्मामुळे मिळतात, भोग्य संपदा कोणत्या कर्मामुळे मिळतात, सौंदर्य संपत्ती कोणत्या कर्मामुळे मिळते आणि ऐश्वर्य संपत्ती कोणत्या कर्मामुळे मिळते। काल आपण मल्लिका सूक्तामध्ये याचा अभ्यास केलेला आहे। आज आपण द्वेषावर पुन्हा एक प्रवचन आहे भगवान बुद्धाचं। द्वेष केल्याने काय होते, एकमेकाचा द्वेष करतो आपण, प्रेमाने तर राहत नाही, मैत्रीने तर वागत नाही, चांगलं तर म्हणत नाही, पण सामोर येऊ की न येऊ द्वेष। ज्या व्यक्तीबद्दल ठरवलं आपण का हे लोक चांगले नाही, हे लोक खराब आहे, हे आपल्यासोबत चांगले वागत नाही, आपण काय करतो, द्वेष आहे द्वेष। तो कसा वागतो, काय वागतो याकडे लक्ष न देता मी कसा वागतो, समोरच्या विषयी माझ्या मनात काय आहे, आणि ते माझ्या मनात जर अकुशल पाप कर्माचं जर कर्म असेल तर परिणाम मला वाईट येणार आहे, आणि मैत्री असेल तर कदाचित आज नाही उद्या तो व्यक्ती मित्र बनणार, आणि नाही बनणार माझं चित्त तर कुशल आहेच, मला आता लाभ निश्चित होणारच आहे त्याचं। या प्रकारे धर्म हे शिकवतो की आपल्या मनाला स्वच्छ करा, दुसऱ्याविषयी द्वेष भावना, ईर्ष्यालू भावना, तिरस्काराची भावना, हेवा दावा हे बाजूला काढून फेकायचं असते, कारण हे आपल्याला काय करते, अंदरचे सारे चांगले गुण भाजून टाकते आणि अनेक जन्मामध्ये आपलं काळं सावळं
जन्माला आणते. काय आणते? आपल्या अंदर असणारा द्वेष आणि क्रोध, ईर्ष्यालू भावना. आणि कुणासोबत? जो व्यक्ती धर्माच्या मार्गावर चालतो, धर्माचं करतो, बुद्धाचं करतो, त्या व्यक्तीविषयी हेवा धावा, ते सुद्धा योग्य नाही आहे. म्हणून द्वेष करणाऱ्याचं नुकसान काय होते, त्याला परिणाम काय येते, काय भोगतो तो, आपण आज या विषयामध्ये याचा अभ्यास करून बघूया की द्वेषाने परिणाम काय येतो. दुसऱ्याचा द्वेष केल्याने आपणच आपलं खड्डा खोदून आपल्याला खड्ड्यात पडत असतो. या प्रकारे आपलं कर्मच आपल्याला खड्ड्यात नेऊन टाकत असतो, कोणाची काही गरज पडतच नाही. तर या प्रवचनामध्ये भगवान बुद्धाच्या देशनेमध्ये आपण जाणून घेऊया की कोणत्या कर्मामुळे मनुष्य आपण खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडतो. भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये दुसऱ्या भागामध्ये हा उपदेश केलेला आहे. कोक सुनख लुब्धक वत्तु, हे याचा हेडिंग आहे. तो विषय आहे, त्याचा मुख्य आहे कोक सुनखत लुब्धक वत्तु. भगवान बुद्धांनी यावर एक गाथा म्हटलेली आहे. योपदुट्टस नरसदोसति शुद्धस पोषस अनंगनस तमेव बालं पच्चेति पापं सुखमो रजो पटिवातं वकीतो. भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. जो अपदुठ्ठस नरस दुस्सती, ही गाथा भगवान बुद्धांनी धम्मदेशना करतानी जेतवनामध्ये साधना करतेवेळी एका कोक नावाच्या सुनख लुब्धक याला उद्देशून म्हटलेली आहे. जो कोक नावाचा शिकारी होता, कुत्रे पोसणारा आणि जंगलात जाऊन शिकार करणार. सुनखत म्हणजे कुत्र, कुत्र्यांना घेऊन तो जंगलात जाऊन हरणांची, सशांची शिकार करणारा, त्याचं नाव होतं कोक नावाचा शिकारी. त्याला उद्देशून भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे. त्या कोक नावाच्या लुब्धक या शिकाऱ्याचा द्वेष कुणाबद्दल होता? एका भिक्खूबद्दल होता. आता भिक्खूबद्दल द्वेष करणाऱ्याचे काय हाल होतात, तो कोणत्या गतीला जातो, तर आपण पाहूया. कोक नावाचा जो शिकारी होता तो एक दिवस धनुष्य घेऊन, आपले शिकारी कुत्रे घेऊन तो जंगलाकडे निघाला, घनदाट जंगलाकडे निघाला. त्यावेळेस मार्गामध्ये भिक्षाटनाकरिता जंगलातून इकडे गावाकडे 9-10च्या दरम्यान किंवा दूर जंगलात असेल तर 7-8 वाजताच निघावं लागते चारिकेला, लांब असल्यामुळे. ते बंतीजी तिकडून 7-8 वाजता निघाले जंगलातून चारिका करण्याकरिता. हा इकडून जंगलामध्ये आपले कुत्रे घेऊन चालला शिकारीकरिता. रस्त्यामध्ये बंतीजीची भेट झाली. बंतीजी दिसले त्याने. बंतीजीला पाहून तो एकदम क्रोधित झाला. क्रोधित होऊन त्यांच्या प्रती द्वेष उत्पन्न केला आणि तो द्वेषामुळे म्हणाला की कसा हा अभागी मला भेटला, आज काही खरं नाही, अपशकून झाला, हा अभागी भेटला मला. त्यामुळे तो एकदम बंतीजी प्रती द्वेष उत्पन्न करू लागला, क्रोध उत्पन्न केला. आता असं वाटते या अभाग्याचं तोंड पाहिल्यामुळे मला आता जंगलामध्ये काहीही मिळणार नाही, शिकार मिळणार नाही, असं त्याने मनामध्ये विचार केला. असा विचार करून तो जंगलाकडे निघाला आणि बंतीजी भिक्षाटनाकरिता गावाकडे निघाले. गावात येऊन
चारिका केली, भिक्षाटन करून भोजन कृत्य निपटवलं, भोजन केलं आणि पुन्हा 3-4 वाजताच्या दरम्यान आपल्या जंगलाकडे हळूहळू निघावं म्हणून ते बंतेजी त्या जंगलाच्या दिशेने जाऊ लागले आपल्या कुटीकडे। तेव्हा 4-5 वाजताच्या दरम्यान बंतेजी चालत चालत उशीर झाला असेल तर संध्याकाळच्या टायमात 4-5 वाजताच्या टायमामध्ये तो पुरा जंगल छानून काढला, पण त्याला काहीही मिळालं नाही। तो जंगलातून तो लुब्धक घरी येऊ लागला। कोक नावाचा शिकारी घरी येतच तेवढ्यातच त्याने त्या बंतेजीला पाहिलं। तो विचार करू लागला, इकडे तिकडे भरपूर मी फिरलो, परंतु आज मला कोणत्याही प्रकारची शिकार मिळाली नाही। तो वापस येऊन त्या बंतेजीला पाहून विचार करू लागला की आज या सकाळी सकाळी या मंदभाग्य माणसाचं दर्शन झालं, या संन्याशाचं दर्शन झालं, त्यामुळे यांचं तोंड पाहिल्यामुळे मला कोणत्याही प्रकारे जंगलामध्ये शिकार कोणतीही प्राप्त झाली नाही, मिळाली नाही। हा विचार करून तो समोर आला आणि बंतेजी दिसल्याबरोबर बंतेजीवर पूर्ण कुत्रे हाकलले, जा त्या बंतेवर धावा म्हणून कुत्र्यांना बंतेजीकडे सोडले। त्याचा हेतू काय होता की बंतेजीला कुत्र्यांनी चावून चावून तोडून टाकलं पाहिजे, हा हेतू होता। कुत्र्यांद्वारा बंतेजीला चावले पाहिजे आणि तोडलं पाहिजे हा हेतू ठेवून, हा विचार करून त्याने बंतेजीच्या अंगावर कुत्रे सोडले। बंतेजी इकडं बोलतच आहे, अरे असं नको करू, माझ्या अंगावर कुत्रे येत आहे, असं नको करू, कुत्र्याला माझ्या अंगावर हाकलू नको, उपासक तू कुत्रे माझ्या अंगावर सोडू नको, असं करू नको, बंतेजी म्हणतच आहे। आणि त्याने त्या लुब्धकाने ते कुत्रे बंतेजीच्या अंगावर सोडले ना, तो जोराने ओरडत आहे, लुब्धक आज मी तुझ्या समोर आल्यामुळे, तुझं तोंड पाहिल्यामुळे मला आज एकही शिकार मिळाली नाही, म्हणून तुला आज माझ्या कुत्र्यांनी तोडलं पाहिजे। आज यानंतर तू माझ्या समोर कधीही येणार नाही, म्हणून मी कुत्र्यांद्वारा तुला चावा घ्यायला लावत आहो, तोडायला लावत आहो, असे म्हणून त्या कुत्र्यांना सोडले, त्यांच्या अंगावर सोडले। तेव्हा ते बंतेजी लवकरात लवकर जवळ बाजूलाच असणाऱ्या एका झाडावर धावपळ करत कसे तरी चढले। सर्वच्या सर्व कुत्रे अंगावर आले, आता तोडणार, त्यामुळे त्या भीतीपोटी ते बंतेजी बाजूला असणाऱ्या झाडावर बरोबर बरोबर चढले। ते झाड माणसाच्या वर होतं, तरी पण त्या ठिकाणी कसेबसे ते चढले। कुत्रे त्या वृक्षाच्या खाली घेरा घालून उभे राहिले। कुत्रे सर्वच्या सर्व भोवताल त्या झाडाच्या जमा झाले। आता कुत्र्यांद्वारा त्या लुब्धकाचा त्याची हत्या, कुत्रे भोवताल आहे आणि बंतेजी वर चढलेली आहे। तेव्हा बंतेजी वर चढले, तेव्हा तो म्हणू लागला, लुब्धक आता कुठे पळशील, माझ्या सपाट्यात सापडलेला आहे, आता तू पळू शकणार नाही, आता तुझी सुटका होणार नाही, असे म्हणत त्याने एक बाण मारला, तीर मारला। त्या तीराची नोक त्या नोकेने तेज नोक होती, त्या बाणाची तेज नोक होती, त्या नोकाने बंतेजीकडे त्याने तो बाण सोडला।
भंतेजी म्हणाले, अरे असं नको करू. असे म्हणतच राहिले, परंतु त्या लुब्धकाने तो बाण, नोकीला बाण भंतेजीकडे सोडला. तो बाण भंतेजीकडे गेला आणि भंतेजीच्या पायाला लागला. पायामध्ये तो त्याची नोक खुपसली, ते जखम झाली. त्यामुळे भंतेजीने ते चिवर जोराने वर उचललं. पायाला लागल्यामुळे ते चिवरासकटच पायामध्ये बाण गेला आणि भंतेजीने जोराने झटका मारून ते चिवर वर घेतलं. वर घेतल्याबरोबर त्याने मग दुसऱ्या पायावर पुन्हा तीर मारला, आघात केला. तर या तऱ्हेने लुब्धक भंतेजीच्या गोष्टीला न मानता वारंवार ते म्हणतच राहिले, अरे असं नको करू, असं नको करू, मारू नको. तर असे म्हणतच त्यांना न मानता त्या स्थविरावर दोनही पायावर त्याने बाण मारले. स्थविराला खूप वेदना होत होत्या, त्या भंतेजीला खूप वेदना होत होत्या आणि त्या पायामध्ये जलन उत्पन्न होत होती, कारण त्याच्या बाणाच्या टोकाला जहर लावलेलं राहते, लवकर प्राणी बेशुद्ध झाले पाहिजे म्हणून. त्यामुळे त्यांच्या पायामध्ये खूप अंगार पेटली. दोनही पायाला मारल्यामुळे त्यांच्या पायामध्ये वेदना होऊ लागल्या आणि भंतेजी खाली आहे आणि त्या ठिकाणी एक मशाल ठेवलेली आहे. या प्रकारे जशी काही आग लागलेली आहे अशाप्रमाणे त्यांना त्यांच्या पायामध्ये अग्नी पेटली. अति वेदना होऊ लागल्या, कारण स्मृती भंतेजी त्या वेदनेच्या आणि त्या बाणाच्या चक्करमध्ये राहिलेलं, स्मृती राहिली नाही, सजगता राहिली नाही. त्यामुळे त्यांनी जोरानं मारला झटका त्या चिवराला, बाण निघाले पण रक्त निघायला लागलं. हातून ते चिवर घसरून पडलं. जसं घसरून पडलं तसं ते चिवर त्या लुब्धकाच्या अंगावर पडलं आणि तो लुब्धक त्या चिवराने पूर्णपणे झाकल्या गेला. पूर्ण गोल हवेनं ते पूर्ण गोल त्याच्या अंगावर, कारण खाली होता तो, पाहत कुठे जाशील आता, कुठे पळशील म्हणत. आणि ते चिवर ओढल्यामुळे शरीरावरून सटकलं, खिसकून ध्यान न राहिल्यामुळे ते हातातून सुद्धा निसटलं आणि चिवर खाली पडलं. खाली पडल्यामुळे तो कोक नावाच्या शिकाऱ्याच्या अंगावर पडलं आणि तो चारही बाजूने झाकल्या गेला. तो त्याच्या अंगावर पडल्यामुळे तो चारही बाजूने झाकल्या गेला आणि कुत्र्यांना वाटला की भंतेजी खाली पडले, चिवरावरवाले भंतेजी खाली पडले असं म्हणून त्या कुत्र्यांनी चारही बाजूने घेरा केला, मस्त चिवरातल्या अंदरच्या अंदर तोडून टाकलं. तुकडे तुकडे लचके लचके तोडले. तो जोराजोरानं ओरडू लागला, पण ते कुत्रे काही ऐकत नव्हते, कारण त्यांना माहीत होतं का भंतेजीच पडले चिवराच्या अंदर. म्हणून त्याने त्या कुत्र्यांनी पूर्ण त्याला तोडून टाकलं. झाकला असल्यामुळे त्या कुत्र्यांना आपला मालक काही ओळखायला आला नाही. भंतेजी पडले म्हणून त्यांनी त्या चिवरामुळे ते पूर्ण त्याचे लचकेच्या लचके घेतले, मांसच्या गोळेच्या गोळे तोडले आणि ते त्या ठिकाणी फक्त उरलं काय, अस्थि कंकाल, हड्ड्यांचा सापळा, एवढं तोडलं. त्याला पूर्णच्या पूर्ण मांस तोडलं, हड्ड्यांचा सापळा उरला. तेव्हा त्या कुत्र्यांनी हळूहळू चिवर बाजूला खिचल्यामुळे त्याचा चेहरा दिसला. तेव्हा लक्षात आलं का, अरे हा तर आमचा मालक आहे, आता काय करायचं. म्हणून ते सारे कुत्रे चिवर बाहेर निघाल्यावर तेव्हा स्थविराने त्या कुत्र्यांना काडी तोडली वरची आणि हाकललं कसं बस. जोराने आरडाओरडा करून त्या दंड्याने त्याला हाकलून दिलं, पळवले. आणि तेव्हा त्या स्थविरांनी पाहिलं, समजून घेतलं की आपल्या त्या स्थविराकडे पाहिलं, भंतेजीकडे कुत्र्यांनी पाहिलं, अरे हे तर वरतच आहे, याचा अर्थ आपला स्वामी गेलेला आहे, मालक गेलेला आहे, म्हणून आपण आपल्याच मालकाला नष्ट केलेलं आहे असं त्यांना वाटलं. म्हणून ते कुत्रे जंगलाच्या दिशेनं पळ काढली. स्थविराला पश्चाताप होऊ लागला.
भंतेजीला पश्चाताप झाला की या कुत्र्यांनी माझ्या चिवरात घुसून माझ्या चिवराचा सर्व धिंगाणा केलेला आहे, तोड फाडफूड केलेला आहे. माझ्या चिवरात घुसून या कुत्र्यांनी या शिकाऱ्याला खाल्लं म्हणून दुःख झालं भंतेजी. माझ्या चिवरामुळे बिचारा मेला. त्यांच्या मनात तरी दया आली. माझ्या चिवरामुळे याची हत्या झाली. माझं चिवर जर याच्या अंगावर पडलं नसतं तर याची हत्या होत नव्हती. म्हणजे मला दोष लागत आहे असं म्हणून पश्चाताप करू लागले की माझा दोष आहे की माझ्याच चिवराच्या अंदर मरण पावला बिचारा. तर माझं चिवर जर पडलं नसतं माझ्या गलतीनं तर याची हत्या झाली नसती. पुन्हा भंतेजीला पश्चाताप होत आहे. यामुळे माझ्या शिलावर आघात झाला. त्यांना वाटू लागलं, त्यांचा तर काही दोष नाही आहे भंतेजीचा, पण त्यांना वाटायला लागलं की माझ्यामुळे या व्यक्तीचा जीव गेला तर याचा अर्थ माझं शील संकटात सापडलं, काहीतरी घात झालेला आहे असे म्हणून तो वृक्षाच्या खाली उतरला आणि भगवान बुद्धाकडे गेला. आणि तेव्हा त्याने भगवान बुद्धाच्या समोर बसून सर्व घटनेचं वर्णन केलं. जो घडलेला प्रसंग आहे तो सर्वच्या सर्व भगवान बुद्धाला सांगितला आणि विचारले, भंते का यामुळे माझ्या शिलाचा आघात झाला? ही जी घटना घडली माझ्या चिवरामुळे त्याची हत्या झाली, काय माझं शील तुटलं? माझ्या शिलावर काही संकट आलं? आघात तर नाही पोहोचला ना? माझं शील खंडित तर नाही झालं ना? भगवान बुद्धाला विचारलं. कारण की माझ्या चिवराच्या कारणामुळे तो शिकारी नष्ट झाला. माझं चिवर जर हातून पडलं नसतं तर तो मरण पावला नसता. म्हणून मला वाटते की माझं शील संकटात सापडलेलं आहे. भगवान काय माझा श्रमण भाव निष्कलंक आहे का? तो माझ्या चिवरात मेला तर माझ्या श्रमण भावाला काही हानी पोहोचली का? श्रमणत्व माझं खतम झालं का? माझं शील खंडित झालं का? भगवान बुद्धाने म्हटले. भगवान बुद्धाने त्याची गोष्ट ऐकली आणि म्हटले की भिक्षू, तुझं शील निष्कलंक आहे. तुझ्या शिलावर काहीही आघात झालेला नाही. तुझं शील थोडंसंही खंडित झालेलं नाही. भगवान बुद्धाने त्याची गोष्ट ऐकून म्हटले, भिक्षू तुझं शील निष्कलंक आहे, कोणत्याही प्रकारचा कलंक लागला नाही. तुझा श्रमण भाव सुरक्षित आहे. तो लुब्धक तो आजच नाही, तो लुब्धक आजच नाही तर पूर्वी काळामध्ये सुद्धा निरपराधाला दुखी करून तो नष्ट करत होता. याच जन्मात त्यानं असं केलेलं नाहीये. पहिल्या जन्मात सुद्धा हा नेहमी जे निरपराध आहे, त्याचा काही दोष नाही, अशा लोकांना तो दुखी करत होता आणि नष्ट करत होता. असे म्हणून भगवान बुद्धांनी त्या लुब्धकाची पूर्वजन्माचे कथेचं वर्णन केलेलं आहे. भगवान बुद्ध आता पूर्वजन्मातली त्या भंतेजीला कहाणी सांगतात की पूर्व काळामध्ये एक वैद्य चिकित्सक गावामध्ये घुमून तो अन्य कार्य जीवन जगण्याकरिता लोकांना दवाई देऊन कार्य करायचा. तेव्हा कुठल्याही प्रकारे जीवन जगण्याचं त्याच्याजवळ साधन नव्हतं. म्हणून तो गावागावामध्ये जाऊन चिकित्सा करायचा, रोग्यांचा इलाज करायचा. उपाशी तापाशी कधी तो जीवन जगण्याचं साधन न मिळाल्यामुळे कधी कधी तो उपाशी तापाशी गावामध्ये घुमायचा, फिरायचा. गावाच्या द्वारावर खेळणारे काही जे मुलं होते त्यांना पाहून तो विचार करायचा, यांना मी सापाला डसवू का? खेळणाऱ्या मुलांना पाहून तो काय करायचा, सापांना चावायला लावू का? म्हणजे यांचे मायबाप माझ्याकडे येतील आणि दवाई मागतील तर माझं पोट भरत. पहिल्याही जन्मात त्यानं तेच केलेलं आहे. दुसऱ्याला निरपराध लोकांना त्रास दिलेला आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात याच जन्मात त्यानं असं केलेलं नाही आहे, बंद्यावर कुत्रे सोडलेले नाही आहे. पहिल्याही जन्मामध्ये त्यांना जे मुलं खेळत होते गावाच्या द्वाराजवळ, तेव्हा त्यांनी असा विचार केला की याला सापाला चावाला लावावं आणि मग आपणच दवाई करावं. या प्रकारे तो दुसऱ्याला इजा पोचवायचा.
यांची चिकित्सा, यांचा इलाज मी करणार म्हणजे लोक मला भोजन देतील, हा विचार करून एक दरातून तोंड काढलेला एक साप पकडला आणि तो साप पकडून मुलांना सांगितले, अरे मुलांनो, हा साप जो दरामध्ये जे मुंडकं काढून होता तो साप त्याला दिसला. मुलांना त्याने बोलवलं की मुलांनो इकडे या, हा साप बघा, हा साप पाण्यातला आहे, न चावणारा आहे, असं म्हणून त्या मुलांना त्याने सांगितलं, याला पकडा. तेव्हा ते मुलं त्या ठिकाणी आली आणि सर्पाची जीभ पकडली, पक्की दाबून पकडली, मुंडकं पकडलं आणि पकडून त्या विषधर सर्प म्हणून ते ओरडू लागले. तेव्हा तो सर्पाला जोरानं फेकलं. त्या पोरांनी काय केलं की जहरी आहे म्हणून धरला, जोरानं फेकला. तर कुठे गेला? त्या वैद्याच्या, डॉक्टरच्या खांद्यावर जाऊन पडला. पोराने फेकल्याबरोबर त्याच्या खांद्यावर पडला. फेकून दिल्यावर तिथून ते मुलं पळून गेले आणि सर्पाने त्या वैद्याच्या खांद्याला चावा घेतला, डंख मारला आणि त्यामुळे तो वैद्य जाग्यावरच मेला. याच जन्मात नाही केलं यानं असं, अनेक जन्मामध्ये असंच करत आला हा. दुसऱ्याला खड्डा खोदणारा व्यक्ती असा स्वतःच खड्ड्यात पडतो. या तऱ्हेने हा कोक नावाचा सुनख लुब्धक आजच नाही, निरपराध लोकांना सतावत होता, त्रास देत होता, म्हणून तो हर जन्मामध्ये असाच नष्ट होत गेला. दुसऱ्याला नष्ट करण्याचे प्रयत्न केले पण स्वतःच नष्ट होत गेला. भगवान बुद्धाने या लुब्धकाची अतीत कथा म्हणजे पूर्वकाळीची कथा वर्तमानाच्या या घटनेला जोडून दिली. भगवान बुद्धांनी या घटनेशी त्याच्या पूर्वजन्माची कथा जोडली आणि भगवान बुद्धांनी हा उपदेश केला, वर्तमान घटनेसोबत जोडली आणि धर्मोपदेश केला आणि ही गाथा म्हटली. यो अपदुष्टस्स नरस्स दुस्सती शुद्धस्स पोसस्स अनंगनस्स तमेव बालं पचेति पापं सुखमो रजो पटिवातं व खित्तो. भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटली, जो मूर्ख पुरुष निर्दोष आणि शुद्ध आणि क्लेशरहित मनुष्याला दोष लावतो. जे लोक आपल्याला दुःख देत नाही, आपल्या बाऱ्यात काय म्हणत नाही, आपल्याला कोणता त्रास नाही, अशा लोकांना ते त्रास देतात, दुःख देतात. ते पाप करणारा मूर्ख या अशाच प्रकारे या पापाचं अनुगमन करत असतो. बार बार हर जन्मामध्ये पापही पाप करत असतो. जसे सूक्ष्म रज म्हणजे मातीचे कण, रज म्हणजे मातीचे कण, सूक्ष्म बारीक कण धूळ विपरीत दिशेने फेकतो तर काय होते? वारा इकडं वाहत आहे ना, आपण वाऱ्याकडे जर मुठभर माती फेकावर पुढे जाणार, आपल्या नाका तोंडात जाणार. म्हणून या प्रकारे वारा हा निर्मळ असतो. म्हणून असा निर्मळ व्यक्ती, जे शुद्ध व्यक्ती आहे, त्याच्याकडे जर आपण कोणता दोष लावून पाहिलं किंवा दोष लावून बोललं तर ते पाप कर्म त्याला वापस येऊन त्यालाच खड्ड्यात पाडते. ते पापाचा परिणाम त्याला भोगावाच लागतो. या प्रकारे पाप त्या मूर्ख व्यक्तीला या प्रकारे त्याचा पाठलाग करतो. जसे सूक्ष्म मातीचे कण विपरीत दिशेने फेकल्यावर त्याच्याच अंगावर पडतो, या प्रकारे हे पाप कर्म त्याचा पाठलाग करून त्यालाच खड्ड्यामध्ये पाडतो, इतकं नुकसानात पाडतो. म्हणून या प्रकारे भगवान बुद्धांनी ही गाथा म्हणून हा उपदेश केलेला आहे की जो व्यक्ती निरपराध, जो ज्याच्याकडून आपल्याला काही हानी नाही, ज्या व्यक्तीपासून काही आपल्याला त्रास नाही, अशा व्यक्तीला कोणी शिवीगाळ करतो, तू न मी न असा न तसा बोलतो, अरे न खरे अपशब्द बोलतो किंवा निंदा करतो मागे आणि दुखवतो त्याला, पुढे किंवा मागे निंदा करून त्याला दुखवतो, अशा निरपराध शीलवान लोकांना
जर जो व्यक्ती अशा प्रकारे हानी पोहोचवतो तोच व्यक्ती आपल्या पायाच्या खालची माती खोदून काढतो आणि स्वतःच खड्ड्यात पडतो, त्यालाच त्याचा परिणाम भयानक भोगावा लागतो, भयानक दुःख त्याचा पाठलाग करते। म्हणून त्याने त्या भंतेजीचा काय दोष होता का? चारिकेला चालले होते गावामध्ये, त्याला काय बोलले नाही। या मनहूस व्यक्तीचं तोंड पाहिल्यामुळे मला शिकारच भेटली नाही असं म्हणून त्याने मनात ठाणलं आणि वापस येताना जसे भंतेजी चालले तसेच त्याच्यावर कुत्रे सोडले, म्हणजे नुकसान करण्याची भावना उत्पन्न केली। आखर कोणाचं नुकसान झालं? त्याचा जीव गेला। कोणाच्या कर्मामुळे? स्वतःच्या पाप कर्मामुळे। म्हणून पाप कर्म असा पाठलाग करते, म्हणून कोणाचा द्वेष करणे, कोणाच्या विषयी या प्रकारे वैर मनात उत्पन्न करणे हे काय आहे? आपल्याला स्वतःला खड्ड्यात पाडणार आहे। म्हणून अनेक लोक या प्रकारे जे वैर बांधतात, द्वेष करतात, एकमेकाचा हेवा करतात, तिरस्कार करतात, हे काही आपल्यासाठी योग्य नाही, हे हानी पोहोचवणार आहे। म्हणून अशा प्रकारे आज आपण या लुब्धकाची कहाणी जे जाणली, भगवान बुद्धांनी हे जे सांगितलेलं आहे की खित्तो सुकुमो रजो, या रज म्हणजे हवेच्या दिशेने आपण जर माती फेकली तर आपल्या तोंडावर येऊन पडतो, अशा प्रकारे तो पुरुष पुन्हा तो वापस जातो। या प्रकारे या तऱ्हेने पुद्गल प्रदुष्ट पुरुष जो कोणी दुसऱ्याचं नुकसान चाहत नाही, अशा लोकांवर कोणी जर अपशब्द बोलत असेल, कोणी जर त्याला दुखवत असेल, त्याचा अपमान करीत असेल, तर अशा वेळेस तेच पाप कर्म त्या व्यक्तीच्या पाठलाग करून त्याचे मोठी हानी करतो। जीवहानी किंवा धनहानी किंवा आरोग्यहानी, कोणती ना कोणती भयानक मोठी हानी पोहोचवतो। या प्रकारे त्याच्यावरच उलट प्रहार होतो। त्याने समोरच्या व्यक्तीवर प्रहार केला, वाणीचा केला किंवा हाताने शरीराने केला ना प्रहार, दुखवण्यासाठीच केला, मग त्याचा परिणाम काय होणार? त्याला वापस येतो। म्हणून जो वाणीने अपशब्द बोलतो त्या व्यक्तीला गुरुजनाचे वचन रुचकर वाटत नाही, असंत जनांचे वचन रुचकर वाटतो। असे लोक मनसोक्त आपल्या तोंडाचा आस्वाद घेतात, शब्दाचा, वाणीचा, आणि बिनधास्त बोलतात, अरे कारे तुरे कसारे, दुनियाभराचे तू काय शिकवतं, दुनियाभराच्या वाणीचा आस्वाद घेतात मस्त। आणि मूर्खाला हे जोपर्यंत त्याचा कर्माचं फळ येत नाही तोपर्यंत मधु कसं राहते? गोड, या गोड मधुसारखं वाटते। दुसऱ्याचा अपमान करणे, दुसऱ्याला बोलणे, दुखवणे मस्त गोड गोड वाटते, पण जेव्हा परिणाम येते तेव्हा कसा येते? जहरापेक्षाही कडू परिणाम येते, की त्याला भयानक समस्येला तोंड द्यावं लागते, एवढी भयानक समस्या त्याला भोगावी लागते, त्याचा परिणाम त्याला येतो। या कशाचा परिणाम आहे? आपण दुसऱ्यासोबत केलेल्या व्यवहाराचा परिणाम आहे, दुसऱ्यानं कोणीही आपल्याला दिलेलं नाही। म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही कर्म कोणतं केलं त्यानुसार तुम्हाला परिणाम भोगायला येणारच, त्याला कोणी रोखू शकणार नाही। म्हणून कम्मसकोमी, बुद्ध काय म्हणतात? कर्म काय? तुमची पुढे धक्का देणारी योनी। कम्मसकोमी कम्मदायादो, कर्म काय आहे? परिणाम देणार आहे भविष्यामध्ये तुम्हाला, आज देईल किंवा उद्या देईल की परवा देईल की 15 दिवसांनी देईल किंवा महिन्यात देईल, 1 महिन्यानं देईल, 2 महिन्यानं, 12 महिन्यानं देईल, पण परिणाम तुम्हाला त्या कर्माचा निश्चित दुःखदायी येणार, भयानक दुःखदायी येणार। म्हणून या प्रकारे कम्मस कोमी कम्म दायादो, कर्म काय आहे? भविष्यामध्ये परिणाम देणार आहे। कम्मस कोमी कम्म दायादो कम्म पटी सरनो, म्हणून आपण कशाला शरण जावं लागते? कर्माला शरण जावं लागते। आपलं शरणस्थान काय आहे? आपण केलेले कर्म। कम्म पटी सरनो, कम्म बंधू, आपलं जर चांगले कर्म केले तर आपला बंधू कोण आहे? कल्याण मित्र कोण आहे? आपले कर्म। कर्मच आपल्याला मदत करत असतो। कम्म बंधू कम्म पटी सरनो, यम कम्मं करिष्यामि, जे काही आम्ही कर्म करतो, पुण्यं वा पापकं वा, पुण्य करा की पाप करा, तस्स दायादो भविष्यामि इति, त्याचा परिणाम भविष्यात कोणाला येणार? दुसऱ्याला जाणार का?
जो व्यक्ती तसे कर्म करतो त्याचा परिणाम त्यालाच भोगायला येतो, दुसऱ्याला येत नाही. कोणती तरी भयानक हानी सामोर येते. आपण कोणाचा तरी अपमान केला, आपण कोणाला तरी टोचून बोललो, आपण कोणाला तरी दुखवलं, आपण कोणाला तरी पाप लावलं, त्याचा परिणाम आपल्याला भोगायला येणारच. भविष्य काळामध्ये दुःख भोगायला येणारच. तेव्हा काही पिछा सोडत नाही. म्हणून कर्माचं बीज टाकताना विचार करा म्हणते. कोणत्या कर्माचं बीज टाकू? कायिक कर्म, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म, या 3 तऱ्हेचे कर्म आहे. त्यामुळे आपण विचार करूनच कर्माचं बीज टाकलं पाहिजे आणि परिणाम आम्हाला दुःखदायी भोगायला येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. यानं काय केलं? त्या भंतेजी सोबत काही दुश्मनी नसताना, त्याच्याशी काही देणं घेणं नसताना, त्याच्यापासून कोणतंही नुकसान नसताना आखर त्याला हानी पोहोचवण्याचे प्रयत्न केले. तर कोण हानीत पडलं? पुरा जीवानच गेला. तर या प्रकारे बरेच भगवान बुद्धाच्या काळात सुद्धा आनंद भंतेवर चेटुकाची विद्या जंतर मंतर करण्याचे प्रयत्न केले. प्रकृतीच्या मायेने काय झालं? तिच्याच घराला आग लागली. हे असं होते अनेकदा. म्हणून कोणत्याही भिक्षूला दुखवणे, मन दुखवणे किंवा अपशब्द बोलणे, टोचून बोलणे, आरेतुरे बोलणे वाणीचा मुखरोग होते. थोड्याच दिवसात तोंड सडतो किंवा कोणती ना कोणती जीवहानी होते, कोणती ना कोणती आपत्ती भोगावी लागते, परिणाम येतात. तर या प्रकारे आपण परिणाम मी पाहिलं आतापर्यंत एवढ्या वर्षात 22व्या वर्षामध्ये बरेच परिणाम भोगणारे लोक पाहिले. तात्काळ पाहिले, काही कालांतरानं पाहिले, वेळ लागत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की आपल्या कायेवर संयम ठेवा, वाणीवर उच्चारा. तुम्ही रागवाचा अधिकार असतो, परंतु त्या रागातल्या शब्दामध्ये शब्द थोडेसे मुलायम पाहिजे, नरम पाहिजे. रागावतात, हे तुम्हाला समजत नाही काय, हे असं काय कशाला करता, याच्यातही राग प्रगट केला, परंतु दोषयुक्त नाही. दोषयुक्त नसला पाहिजे की ज्याचा परिणाम मला भोगायला येईल. रागवायला काही हरकत नाही. आपले मुलं चुकतात तर आपण काय सोडायचं का? रागावलं पाहिजे. पण रागावण्यामध्ये कसं रागावणं राहते? खाली मडक्याला जेव्हा कुंभार पिटतो वरून जोरात, खाली काय ठेवतो? मैत्रीचा हात ठेवतो ना. का फुटलं पाहिजे म्हणून पिटतो का? नाही. एक हात मैत्रीचा असते, वरून मस्त पिटतो, त्याला आकार देण्यासाठी पिटतो. म्हणून एखादा बंदीजी तुमच्या रागवत असेल, जोरानं बोलत असेल किंवा खूप तुम्हाला त्याचा राग येत असेल, पण कशासाठी बोलतो याचं जर तुम्ही निरीक्षण केलं, अरे मलाच आलं पाहिजे, मी हुशार झालो पाहिजे, मला याचं ज्ञान झालं पाहिजे म्हणून कठोर बोलतात. पण कठोर बोलतात पण कटुता तर नाही ना. याचं नुकसान झालं पाहिजे म्हणूनच बोलतो, हा दूर गेला पाहिजे म्हणूनच बोलतो, धम्मात अजिबात राहिलाच नाही पाहिजे म्हणूनच बोलतो मी. असं आहे का? कठोरता असावी पण त्यामध्ये कटुता नसावी. म्हणून कडकपणा असली पाहिजे, बोलण्यामध्ये असली पाहिजे, वागण्यामध्ये असली पाहिजे, पण दूर लोटण्याची भावना, त्याच्या नुकसानाची भावना, कटुतेची भावना बिलकुल नसावी. कोणाचंच कटुता नाही. नाही पटत हात जोडून द्यायचे, दूर राहायचं, नाही बा तुझे तत्व मला नाही पटत, खतम का. पण यानं काय होते? द्वेष केल्यानंतर, द्वेषामुळे आपणच मनुष्य आपल्याच पायाखालची जमीन खोदून टाकतो आणि कधी तो खड्डा खोल होईल आणि कधी मी त्याच्यात पडीन याचं भानही राहतं. आणि आपल्याच कर्मामुळे आपणच खोदलेल्या खड्ड्यात स्वतःच पडतो. तर असं होते. असं होऊ नये यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की कुणाच्या विषयी वैर किंवा द्वेष किंवा ईर्ष्या हे हानिकारक आहे. कारण द्वेषामुळे काय होते? क्रोधाची निर्मिती होते. द्वेष असला म्हणजे वारंवार द्वेष उत्पन्न होते, वारंवार त्याचा तिरस्कार येते आणि त्याच्यामुळे काय होते? क्रोध येते. एक दिवस आपला सामना होते आणि आपण क्रोधापोटी हाणून देतो किंवा काहीतरी बोलतो. तर अशा प्रकारे आपली स्वतःचीच हानी होते त्यानं. कारण दूषित मन त्याचं नाही झालेलं आहे, दूषित मन आपलं झालं. परिणाम कसे देणार? खुशीचे तर देणारच नाही, आपल्यासाठी दुःखाचेच परिणाम देणार. म्हणून मन चंगा तो कटोरे में गंगा. मन जर चांगलं आहे तर आपलं निर्मल गंगा आपल्या अंदरच आहे, बाहेर नाही आहे. मग द्या ना निर्मल पाणी, द्या सर्वाला पाणी पाजा मैत्रीचं. मग काय निघणार त्याच्यात? गंगा आहे, गंगा मैत्रीची गंगा बाहेर.
मैत्री मैत्री, वैर नाही. म्हणून कोणताही शब्द बोलताना प्रेमाने बोललं तोच शब्द आपण वापरताना काय करतो, आपल्या मुलावर रागावताना कसं रागावतो आणि दुसऱ्याच्या मुलावर रागावताना कसं रागावतो, शब्द एकच आहे. पण रागावताना त्याच्यावर रागावताना तिरस्कारानं रागावतो, द्वेष भावनेतून रागावतो, क्रोधाच्या भावनेतून रागावतो. आणि आपल्या मुलावर त्या भावनेतून नाही रागवत ना, त्याला काहीच वाटत नाही, माझे मायबाप असं म्हणते यायचं कामच आहे. पण दुसऱ्याचं लेकरू दुबारा कधी बोलणारच नाही म्हणजे त्यासोबत, त्या घरी येणारही नाही. काहून की त्याची भाषा बदलली, शब्द एकच होता, बोलण्याचा ढंग बदलला, बोलण्याची त्वरा, त्याच्यातला हावभाव बदलला. त्याच्यामुळे तो समोरचा दुखी झाला आणि त्याच शब्दाने आपला मुलगा दुखी नाही झाला, फरक पडला. म्हणून तुमचा शब्दातलं गांभीर्य काय, त्याच्यातला अर्थबोध काय, भाव कोणता आहे, यावर सर्व व्यवहार अवलंबून आहे. आपण काय बोलतो, कसं बोलतो आणि कुणाला बोलतो याचं जर आपण भान ठेवलं आणि शब्द मोजून वापरावं, कारण दुधारी तलवार आहे. हे शब्द समोरच्या इकडे जसा एकदम तेज याच्यातून आपण जोराने चेंडू फेकतो भिंतीवर, तर काय होते, त्याच्यापेक्षा डबल जोरामध्ये तो चेंडू येऊन आपल्या तोंडावर लागते. कोण फसलं, कोणाचं नुकसान झालं, ज्यानं कर्म केलं त्याचंच नुकसान झालं. समोरच्याला काहीच इजा पोहोचत नाही, कारण तो तर दया करणार आहे, मैत्री करणार आहे, तुमचं मंगल होबा. नाही तर नाही, बोला, जे बोलायचं ते बोला. तुम्ही आपल्या तोंडाचे पारणे पिटवून घ्या, बोला जे बोलायचं, अपशब्द बोला वाणीतून, ते तुमचा परिणाम आहे, तुम्हालाच भोगायला येणार आहे, जाणार कुठं आहे. कारण बी जसं पेरलं तुम्ही तर फळ कोण खाणार आहे, समोरचा खाणार का, नाही. हा परिणाम असतो. म्हणून याच्यावरून आपल्याला काय शिकायचं आहे की समोरचा बद्दल कोणताही द्वेष आपल्या मनात उत्पन्न होता कामा नये. तो कसा वागते, काय वागते, त्याला समजावून सांगायचं प्रेमानं, असं नाही वागायचं. ऐकशील तर ऐक, नुकसान तुझं आहे. दुखवून आपण अबाजबा बोलले, तू न तान असं न तसं बोलण्यापेक्षा नाही बोलणं बरं, हात जोडून देणं बरं, दूर राहणं बरं, तर ते योग्य राहील. आणि आपल्या वाणीचे दोष घडवून आपण आपल्यासाठी खड्डा खोदून आपल्यालाच नुकसानात पडावे लागतो. असं होऊ नये म्हणून आपल्याला संयमित, हे सारे प्रवचन बुद्धवाणी कशासाठी आहे, दुखी करण्यासाठी आहे का, सुखी करण्यासाठी आहे. आणि आपल्या दुर्गुणाला शोधून दूर करण्यासाठी आहे. आपल्या कायिक, वाचिक आणि मानसिक कर्मामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आहे. तेव्हा तर सुखी होऊ ना आपण. नाहीतर आपली जी समाजातली आदत आहे, हा व्यक्ती 2 शब्द देते, आपण 4 शब्द द्यायचे. तू अशी आहे म्हणलं तर तू माहित आहे कशी आहे, बस बोलतो ना. 1 शब्द समोरचा देते, 10 शब्द आपण देतो. त्याने 1 डबीची गाडी उगारून फेकली, आपण त्याच्यामध्ये राखेल झोपतो. तू पेट, मी पेटतो, दोघंही पेटतात. योग्य नाही. मैत्रीच्या याच्यामधून मैत्री करून पहा बरं काय होते. त्यानंतर आतापर्यंत आपण दुश्मनी करून पाहिली, शत्रुत्व करून पाहिलं, द्वेषानं वागून पाहिलं, क्रोधानं वागून पाहिलं, आता मैत्रीनं वागून पहा. तेच बोला, तेच शब्द बोला, पण तू मैत्रीत बोला. का रे गाढवा, तुला हे समजलं नाही का, असं आपल्या मुलाशी बोलतो. आणि दुसऱ्याशी बोलताना, गाढव कुठला, तुला काय समजत नाही काय, इथे येऊन घरात, तेच शब्द, पण भाव बदलला ना. हा असा फरक पडते. म्हणून बोलताना किंवा व्यवहार करताना आपला भाव कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे कर्माचे फळ कसे आहे. आणि दुसरा भोगणार नाही, ज्यानं केलेले आहे त्यालाच भोगायला येणार. म्हणून असे भोगायला येऊ नये यासाठी आपण सजगता पाळली पाहिजे. आणि कायिक, वाचिक, मानसिक कर्मामध्ये बदल कसा घडेल आणि सुधार कसा होईल याकडे लक्ष देऊन आपण आपलं मंगल केलं पाहिजे. तर अशा प्रकारे आज द्वेष, मनातले जे 3 पाप कर्म होते, पहिला होता लोभ. लोभापोटी काय झालं, त्या आनंदश्रेष्ठीचा पुत्र माझा धन माझा म्हणत मरण पावला, पण काही त्याचं राहिलं नाही. द्वेषामध्ये काय झालं की द्वेषामुळे मन दूषित होते, त्याच्यामुळे आपल्या मनात क्रोध येते, आणि क्रोधामुळे मन पूर्णच्या पूर्ण शरीर काळं जन्माला येते, सावळं जन्माला येते. याच्यावरून अंदाज लावायचा की पहिल्या जन्मात माझ्या हातात पापकर्म घडलेलं आहे,
पहिल्या जन्मात मी क्रोधी होतो, पहिल्या जन्मात मी द्वेषी होतो, म्हणून मला हे शरीर भेटलं या रंगाचं. आता मी बिलकुल करणार नाही. म्हणलं ना मल्लिकानं, भगवान याचा अर्थ मी पहिल्या जन्मात क्रोधी होती, मी द्वेषी होती, कबूल केलं तिनं, कारण माझा रंग सावळा आहे, त्याच्यामुळे मी पहिल्या जन्मात होती, आता अजिबात राहणार नाही. सरळ सांगितलं तिनं. तसंच आपल्यालाही संकल्प करायचा आहे की मला जे काही शरीर मिळालं आहे आणि सुंदर मिळालं असेल तर भगवान मी पहिले दान केलेलं आहे, पण मी आताही दान करत राहील. तर या प्रकारे पुन्हा पुन्हा मिळत राहील. तर चारही संपत्ती आपल्याला सहज मिळेल. त्याच्यानंतर आपण आजचा द्वेषावरच पाहिलं की सुनखत लुब्धक शिकारी, कोकणावाचा शिकारी, याला हानी भेटली, भोगावी लागली. तर उद्याचा विषय काय राहणार? मोह. मोह म्हणजे मूर्खता, मूढता, अज्ञानता, याला म्हणतात मोह. सम्यक दृष्टी नसणे, धम्माचं ज्ञान नसणे, योग्य अयोग्य, बोलावं काय, करावं काय, वागावं काय याची जाण नसणे, याला म्हणतात मूर्ख व्यक्ती. आणि मूर्ख व्यक्ती तोंडात येईल तसं वाबाडे हाकलतो, त्याचा संयम नसतो, त्याच्या शरीरावर वाणीवर संयम नसतो, कायेवर नसतो आणि मनावरही नसतो, त्याला मूर्ख म्हणतात. आणि असे मूर्ख लोक समाजामध्ये जाग्या जाग्यावर भेटतात. याची निंदा करन, त्याची निंदा करन, त्याच्याशी द्वेषानं वागन, त्याच्याशी घेणे देणे काहीच नाही राहील, पण त्याची निंदा, टीका टिप्पणी. या प्रकारे आपण मिथ्या लोकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे सवयी लागतात, गलत सवयी. म्हणून सज्जन लोकांच्या सानिध्यात राहिल्यानं चांगल्या सवयी लागते, संयम पाळता येते. तर अशा प्रकारे तुमच्या काया वाचा मनावर संयम हो आणि तुम्हाला पण याचे अशा प्रकारचे परिणाम भोगायला न येऊ या प्रकारची मंगल कामना करतो. जे काही आपण आतापर्यंत पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, हे पुण्यकर्म आपण सर्वप्रथम चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करूया. या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. चारही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो. चारही दिशेतील देवता तुम्हा सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो. चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात, कल्याणाची भावना करतात, आपले हित चाहतात, आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र, आपले गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकार करता, माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, चार प्रत्ययाने भिक्षू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका, या सर्वांपर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती, विपत्ती, दुःख, भयरोग नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहतो. त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. संपूर्ण विश्वातील दृश्य अदृश्य प्राणी मात्राविषयी मंगल मैत्री करूया. आपल्या कुळातील कालगत झालेल्या लोकांच्या प्रति सुगतीची कामना करून पुण्यानुमोदन करूया.